नमस्कार मित्रांनो. तर आता दादा गेलो होतो देसाला. तर जेजुरीवरनं येताना एक मस्तपैकी अशी बेळ आणली. तर आता बाण आहे सुक्की बेळ आणलेली. आता ओली बेळ बनवते या. त्याच्यात मस्तपैकी वेगवेगळे पदार्थ घालून ती बनवायची तयारी चालली. कसं काय देसातलं? बरं आहे. हा बरं आहे. आता काय आहे, आता देशात पाणी वाच काही पडलं नाही तर बाकी बरं आहे. दुष्काळच होता ना आमदा. काय काय ठिकाणी पाणी प्यायची अवघड झाले. तर दादा 2-3 दिवस नळाखाली चांगलं आहे. घरी गेलो होतो गावाला. त्याला आम्ही देसाला गेलो असं म्हणतो. होय दादा. हा ना, नळाचं पाणी येते बनले 5 दिवसांनी येते, 18 दिवसांनी येते, 15 दिवसांनी येते. पाळी प्रमाण आपलं ते पाणी आहे ना, ते पाणी पियाची पण अडचण येते काय काय लोकांना. अशा परिस्थिती झाली बाबा, आता काय करायचं. तर मस्त बाकी येताना दादाने बेळ पण आणली. तर आता त्या सुक्या बेळीची ओली बेळ बनवायचं चाललंय, तयारी बनवायची. तर मस्त अशी बऱ्याच जातीच्या बेळी बनवतो. म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या असतात. काय मटकी बेळ असते, काय आपलं ते वाटाणा हरभरा ती मिसळ उसळ बनवून ती बेळ असते. तर आज मस्त असे टमाट कांदा मिरची कोथिंबीर अशी घालून बनवणार आहे. तर पण चांगली मस्त आली. आपल्या गावाकडे तिकडे म्हणजे बिळे मस्त बाकी असते. तर मग त्या कधी आपण देसाला कोण गेलं बेळीला खायला त्या जेजुरीला गेलो की त्या दुकानात बेळ घेतो आपण. तर त्या बेळीचं म्हणजे लय ध्यान होतं. मग ते मामा कवा गेलं की 1-2 बेळी घेऊनच येत असतात. पहिलं माझे वाडा जेजुरीहून म्हणजे राखून आलं की जेजुरी कोराळवून पोत्याने बेळ घ्यायची. मग ते इकडं 8 महिने बेळच भेटत नाही ना खायला. जेव्हा आपलं माणूस कोण जाईन किंवा ते जाणतं ना, तरच इकडच्या माणसाला बेळ भेटते खायला. होय दादा. पहिलं वाडा राखून आलं की जेजुरी 4-5 वेळ जाय 7-8 घ्यायच्या म्हणजे कुठं तिथे त्या ह्यात पहिले कोराळ्यात होती 1 नंबर. कोराळ्यात आता जेजुरीत 1 नंबर झाली. हा तर ते बेळीत आपला देशात गेलं की ध्यान होतं की वाला इथं बेळ घ्यावाव आणि ह्या दुकानात बेळ खावाव. बेळीला निराळी चव आहे चांगली मस्त. बेळ पण चांगली देते. ए सागर रे, चल इकडं. आईने बेळ तयार केली. साधा माळा सांग उद्या रोज. आजचा माल उद्याचा माल परवा. अर्चना कशी काय बेळ खाऊशी वाटते होय? वाटते ना, हा खाऊ वाटते की वेळ. बेळ खाय म्हणजे बेळीला चव असते. वेळ आता वाडा आल्यापासून वेळ भेटलीच नाही. सागरला काय भेटले काय माहिती. पेन भेटला जरा खोट चिर बारीक कांदा चिरवायची, बर बर बारीक टमाटा चिर, बारीक मिरची बारीक एकदम थोडीशी मिरची घाल. हा. मिरची वाटून काय होतं बेकार. तर अगदी बाणाची मस्त बाकी चालली या. खोडा आधी पाणी भरायला पाहिजे होतं. हे टाइमपास बेळ जवळ मोठात कांदा वेगळं कांद मोठाच टमाटी पाहिजे. हे कापून घ्यायचं. पका पका करून उशीर व्हायला आला. आता मी सकाळ धरून गोड्याला खाया आणलं जाऊन गावात. कारण गोड्याला काहीच चराय नाही. आई गेली आहे दळाय गावामध्ये. आई थोड्या वेळामध्ये येईल. आता रात्री काय ते पण रात्री काय टमाटा नाही. रात्री बी खाल्ले की एक. आणि मग म्हणलं सकाळ मस्त आता एक बनवू आपण. होय सागर. होय कुणी आणली बेळ? हा होय. कुठे गेलता दादा? कुठल्या नाकाला ना? गावाला गेलता आपल्या. पहिली आम्ही बेळ खायचो चांबळीला. सासवडला चांबळीला बेळ. ही बेळ आहे ना 5 रुपयाला जेवढी असायची का हो मामा? पहिलं काय स्वस्त मिक्सरांची बेळ खाली. तुम्ही खाली पण आम्ही 5 रुपयाची खाली. आता ही 50 ची आहे आणि ती 5 ची पण एवढी यायची ओली बेळ. ते बापरावने गामेले बेळ खाल्लेले कोळाळीला. ती पण मामा पहिले माझ्या कळीतात मी कळायला लागला तेव्हा 4 आणला बेळ. 20 पैशाला बेळ, रुपयाला 4 बेळ घेतो. एवढ्या लांब आणल्यामुळे असं हे दारल्यावाने झालं.
तर अगदी मस्त बाकी बेळ. आता हे दादाने सुक्की बेळ आणली हा. हा सुकी पण लय चव खायला सुकीला पण पण ओली केल्याच्या नंतर तर नादच करायचं नाही तिथं. आपल्याकडे मटकी असते तर ओली बेळच झाली असती. तरी आता बाणाने बरसक त्याला कांदा टमाटे कापून घेतले. कोथिंबीर आणली आहे जरा. लिंबू बी वाचल्यावर पण परत माझ्या. आता मी शेतकऱ्याच्या शेतातनं आणले. अगदी ताजं ताजं आहे सगळं. तुम्ही खाली गेला असता तर लिंबाचं झाड होतं यात तिकडं. हं? मला त्याकडं गावाला तेवढं तर समाधान मांडायचे काय. हं? नाही ते बरोबर आहे. लय नाही बसायचं त्याला हे करीत. थोडीशी सागरला ठेवती आपली कोरडी खायला. तर आता ही मिरची आहे ना अशी उभी चिरून 4 फाकी करून अशी पाताळ एकदम चिरून घेतली. गावाकडे तिकडं आठवडे बाजारामध्ये बिळीचे दुकानं येतात आणि मग आपण बेळ खातो. लाडू ती म्हणजे ताजच माल असतो बाजारा दिवशी बनवलेला. तो बाजार आवडे म्हणून आजच बनवतात. त्यामुळे ती कुठची आठवण होती म्हणजे खाण्या वस्तू किती. बेळ बेळ किंवा लाडू असू द्या, बेळ असू द्या, रेवड्या असू द्या, त्या पांढऱ्या. बाण तर पहिली मला वाटतं तिच्या वडल्या तिकडं असेल त्या टायमाला बुधवारची तर नक्कीच बेळ भेटत असेल. पावसाळी आई जायची बाजाराला. मोठं गटूळ असायचं जायचं. सुप्याची एसटीचा टायमिंग असायचा. दुपारी सकाळची एक असायची 8 वाजता आणि एक 12 वाजता असायची. मग 3 वाजता माघार यायचं ते बाजार. मग 3 वाजता वाट बघित राहायचं तिकडून बाजार बेळ काय झाली. कारण बेळ आणि लाडू खरोखरच म्हणजे असायचं प्रत्येक आठवडे. बाणाच्या वडिलाच्या घरापासून सुप फक्त 3-4 किलोमीटरच असेल. हा मग काय माझ नका तर आपला मिरची पावडर टाकायची आणि नका तर मीठ टाकायचं थोडंसं आपण मसाल्याच्या अंदाजाने आपण टाकलेलं त्यात. ते घरगुती मसाला टाकला बाणाने थोडासा. आता ही एकदम मस्त बाकी वेळ झाली. एका टायमाला जर एक माणूस बसला नाही बेळीव हम्म. नाही जेवता हम्म. तू आखी बेळ एकटंच खायला एवढी भारी लागते काय मामा. आणि घेतात एक बेळ खायला बसले एवढं एक माणूस एवढं धान कावतच. जेवणच नको संध्याकाळपर्यंत या माणसाला. हो काय करती ये खायला चल. आई कशी काय आहे ना. हा ना. येते ना. बघा सागर पळतच गेला आईकडं. दादाला काय पिंग येतोय काय. मामाला कालच्या इष्टीत हा? मला मोठा मामा म्हणजे इष्टीत कुणाला इष्टीत बसून यायचं म्हणलं की कटाळा येतोच नाही तर काय. गाडी परवाच म्हणलं की हं? तर बाणाने मस्त बाकी आता बेळ बनवून घेतली. ठेवू का दाखवून गडीवर आता ठेवा दाखवून तर काय. राहायचं आता भांडी गिंडी तिथं पाणी पण व्हायचं जरा जवळच आहे आणायला. कारण शेतकऱ्याचा बेड आहे ते बोरिंग आहे त्यामुळे मग पाण्याची सोय बरी आहे. नाही तर काही टायमाला लय लांब लांबून जाऊन पाणी आणावं लागतं आपल्याला. आले आहे गावातनं. आली ना गावातून जाऊन. सागरला काय खाय आणलंय. सागरलाही काही आणले. हा आयला मस्त बाकी झालं सागरला कुरकुरा. गिरण चालू होती का टाकून आले. टाकून आधी बाबांनी मस्त नेलं त्यातलं निमठ. होय एवढं 20 किलो जात नाही ना मला लांब बरंच जायचं. तर आता कालवण भाकरी झालताय. आता दूध तापायला ठेवलंय बाणाने. गावात गेलं की पैसेच पाहिजे. हा गावात गेले की पैसेच पाहिजे. काय 250 रुपयाची अंडी विकली. हा 250 रुपयाची होती. मग काय 250 कशी तिला काल 5 दिले ना. हा. आता मग
तर आईने 200-300 रुपयाची अंडी चिकली. पैसे खायला पण पाहिजे ना आपला अंडी. 120 रुपये आली घालून तेलाचा पुडा आणला. तर आता जेवायला बसायची. जेवताना जी वेळ खायची. कारण जेवणाचा पण टाइम झालाय आता. मग बिळ खाल्यावर भूक मोड होईन परत. म्हणजे आज दोन्ही संगत खायला लय चव बनी. हा आधी जेवायच्या नंतर खायची बरं का मागणं. आधी हे जर खायचं ना बेळ जेवणार कमी. हा असं होईल ना. तोंड सुटन अर्धी बाकी मामाला अर्धी भाकर वाढ. तोंड सुटन मग तोंड. मला बी अर्धी. सगळ्याला नको का? खायला लागलं तर जेवणा तोंडच नाही जात. घरात त्याला म्हणतात भोजन एक नंबर. शुद्ध भाषेत भोजनच म्हणतात. आपण जेवण म्हणतो. मामाला अधून मधून शुद्ध भाषा येत असते का नाही मामा? ताकाला फरका ताक पण नाही छान. एक घास भाकरीचा, एक घास बिडीचा, एक घास फरका ताकाला. जिबी जाळणी मोडतोय ना अशाने. बिळीचा घास गेल्यावर गोड लागत अजून भाकरीचा घास गेल्यावर कसं काय लागतंय. रस्सा टाकून करतो ना ते बस एक नंबर झाली. मग भाकरी तरी सागर तू बेळ खातो का नाही रे? हा का? ते नंतर खाईन. खाऊन घे. खातील ना नंतर. सध्या आता भाऊ लागली. हा कसं काय बेळ झटका बरं आहे का? बरं आहे हा बरं आहे गे. होय बा नाही मस्तच झाल्या. होय. सगळ्यांनी बेळ खाली, सागरने नाही खाली. कर सागर तू खाली नाही. हा तुझ्या करता पराधीन. बेळ म्हणजे लय दिवसात नाही एक चव गावली आता. हा लय दिवसात चव भेटली. सागर काय झालं नको खाऊ.